जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. जबरदस्त अपडेट आहे. ग्रुप बी या पदासाठी परमनंट भरती होते आणि ते बघा फी पण किती कमी आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस मधून तुम्ही येतात तर फक्त 25 रुपये फी असणार आहे आणि SC, ST, PWD फिमेल तुम्ही आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाहीये. आणि बघायला गेलं तर इथे बघा तुम्ही लेवल 7चं पेमेंट मिळतं, म्हणजे जवळपास 44,000 रुपयांपर्यंत इथे सॅलरी जाते आणि वयामध्ये पण सूट दिलेली आहे. त्यामुळे जबरदस्त अपडेट आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकतंय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन इंडिया, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे. ही यांची PDF आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. UR मधून तुम्ही असाल तर 132 जागा आहे. EWS साठी 32 आहे, OBC साठी 87 आहे, SC साठी 48, ST साठी 24 आणि PWBD मधून तुम्ही आहात तर 12 जागा इथे आहेत. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला पे स्केल दिसून जाईल, म्हणजे 44,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते, प्लस बाकीचे सगळे बेनिफिट असतात. एज बघायला गेलं तर बघा इथे 30 इयर्स फॉर UR, ओके, 33 फॉर OBC मधून असाल तर 33 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. SC, ST मधून असाल तर 35 वयापर्यंत अप्लाय करू शकताय आणि PWBD तुम्ही आहात तर 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन का पाहिजे तर फक्त बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे इन एनी स्ट्रीम तुम्ही अप्लाय करू शकताय. ग्रुप बी चं हे पद असणार आहे, परमनंट भरती आहे. प्लस इथे स्टेनोग्राफी तुम्हाला येत असेल, हिंदी इंग्लिशमध्ये म्हणजे टायपिंग येत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या वॅकन्सीबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. मग याचा सिलेबस काय अगदी सोपा आहे, जसं की इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, ओके. अशा प्रकारे तुमची एक्झाम असणार आहे. मग त्यासाठी किती मार्क आहेत ते पण दिलेले आहे. त्यानंतर कुठे कुठे याचे सेंटर्स आहेत तर तुम्ही ते बघू शकतात. महाराष्ट्रामध्ये जसं की नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पणजी, त्यानंतर तुम्ही ते बघायला गेलं तर बघा पुणे आहे, ठाणे आहे, अशा अनेक ठिकाणी हे सेंटर्स आहेत जिथे तुम्ही एक्झामला जाऊ शकताय. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय. मग तुम्ही भारताचे नागरिक आहात. एज लिमिट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर बघा इथे या रिलेटेड पूर्ण माहिती दिलेली आहे. UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. इथे तुमचं अकाउंट असेल तर इथे डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला 1 टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. आता इम्पॉर्टंट डेट्स तुम्हाला सांगू देतो. अप्लाय करणं 7 मार्च पासून 27 मार्च पर्यंत सुरू आहे, म्हणजे 27 मार्च शेवटची तारीख आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची रिटन टेस्ट होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. 44,900 रुपयांपर्यंत पेमेंट तुमचा जातो, जे की 7th पे मॅट्रिक्स आहे. upsc.gov.in यावरून आपण अप्लाय करू शकतोय आणि 7व्या महिन्यामध्ये तुमची ही एक्झाम असणार आहे. टोटल 323 जागांसाठी भरती होते आहे आणि पर्सनल असिस्टंट PA या पोस्टचं नाव असणार आहे. त्यामुळे चांगली भरती आहे. जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा आणि अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.